नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे, निवडक उद्यमीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत सगळ्यांचं. अ, विषयाचं सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात जरा निवडक उद्यमीबद्दल. काय आहे निवडक उद्यमी? तर हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि खास करून मराठी समाज जो व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही असं मानलं जातं, त्यांच्यासाठी व्यावसायिक ज्ञानाचा एक रिसोर्स उपलब्ध व्हावा म्हणून ही सगळी खटपट. अर्थात ग्रुप काही फक्त मराठी समाजाकरताच आहे असं अजिबातच नाही. अ, दोन दोन एक महिन्यापूर्वी 11 डिसेंबर 2023 ला निवडक उद्यमीला 4 वर्ष पूर्ण झाली. पूर्वीचं आमचं स्वरूप होतं की आम्ही दर शुक्रवारी एक आमची सभासदांची मीटिंग असायची. अ, आत्ता जरासं अजून व्यापक करण्या हेतू आम्ही आता हे पॉडकास्टच्या स्वरूपात करतोय. पॉडकास्ट साधारण गुरुवार शुक्रवारी रेकॉर्ड केला जातो आणि तो शुक्रवारी रात्री 10 ते 11 या वेळेत युट्यूबला रिलीज केला जातो. त्यामुळे तुम्ही युट्यूबच्या प्लेलिस्टला स्वतःला सबस्क्राईब करून घ्या. अ, हे जे विषय आम्ही निवडतो ते रोजच्या जगण्यात एखाद्या उद्योजकाला आम्हाला भेडसावत असलेल्या प्रश्नांबद्दल असतं आणि त्या प्रश्नावरती किंवा त्या पॉडकास्टवरती आठवड्याभर चर्चा होते आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची मात्र एक मेंबरशिप फी आहे, 3,540 रुपये वार्षिक. आपल्यात बदल घडायला हवा असं वाटत असेल तर आपल्या आजूबाजूला तशा विचारसरणीची मंडळी असावी लागतात. आणि ही फिलॉसॉफी मान्य केली तर कदाचित निवडक तुम्हाला अतिशय योग्य असा अ, एक निवडक लोकांचा समूह जाणवेल आणि तुम्ही स्वतःला निवडकला सबस्क्राईब करून घ्यायचा विचार करू शकता. अजून देखील काही उपक्रम आहेत उदयोन्मुख उद्योजकांना अगदी प्रायमरी लेवलला आम्ही काहीसं मार्गदर्शन करतो. अर्थात आम्ही तज्ज्ञ नाही ह्याबद्दल आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, पण अगदीच नाही वाचणाऱ्या लोकांना काहीतरी एबीसी आम्ही सांगू शकतो ज्याच्याने त्यांचा वेळ पैसा कष्ट वाचू शकतो. हे सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला किंवा सौमित्र सरांना कळवू शकता. अम, आजचा विषय मोटिवेशन असं आम्ही ठरवलेलं. त्याची बरीचशी कारणं आहेत. तुम्ही आमचे जर पॉडकास्ट बघत असाल तर त्याच्यात तुम्हाला अ, त्याच्यातून जाणवेल की हे विषय एकमेकात सरमिसळलेले आहेत आणि म्हणून एकेका विषयावरती आम्ही जे थोडेसे कनेक्टेड असतात आधीच्या नंतरच्या पॉडकास्टच्या सब्जेक्टला, म्हणून आम्ही हे असं करतो आहोत. अं, थोडं मी सौमित्र सरांना सांगतो की त्याच्याबद्दल काही दोन शब्द सांगावे. धन्यवाद. छान. तर मुळातच पॉडकास्ट करण्यामागे हीच इच्छा आहे की पहिलं निषादनी सांगितलं होतं निशांनी की निवडक जे आहे ना ते हे भडीमार करणारा ग्रुप नाही आहे. माहितीचा भडीमार आणि नुसतंच प्रमोशन करत राहणे हा प्रकार आम्ही ग्रुपवरती बऱ्यापैकी टाळतो. अगदी 100% टाळता येत असं नाही, परंतु टाळतो कारण मुळातच माणसं कमी आहेत. एक 15 लोकांचाच ग्रुप आहे. तर त्यामुळे ग्रुपचं पर्पज काय असतं तर एकत्र काहीतरी आपण अर्थपूर्ण करणे शिकणे हा ग्रुपचा पर्पज असतो. तर त्याला धरून इव्हन व्हॉट्सअप ग्रुप पण करता येईल हे आम्ही उदाहरण काढून द्यायचा प्रयत्न करतो. असे आम्ही 4 ते 5 5व्या वर्षात लोक आहोत. तिथे ऑटोमॅटिक रिन्युअल्स होतात. म्हणजे ज्यांना जमत नाहीये त्यांनी जरूर सोडून पडतात लोक. असं काही नाही की 100% यश होतं आणि त्याच्यासाठी आम्ही असा खूप दाटून प्रयत्न पण करत नाही की ग्रुप राहावाच. हम्म. ज्यांना अर्थपूर्णतेने यायचं असेल त्यांनी जरूर राहावं आणि तो अर्थ त्यातला शिल्लक राहावा हा त्यातला उद्देश आहे. तर त्याच उद्देशाने हे ठरवलं की हे जे पॉडकास्ट आहेत आता आम्ही करतोय तर साधारणपणे उद्योजकांना येणाऱ्या अडचणी आहेत ना, या एक दोन तीन स्वरूपाच्या जाणवल्या आम्हाला. तर त्याच्यातली एक अडचण असते ती त्याचा असलेलं व्यावसायिक ज्ञान हा अतिशय कमी. म्हणजे परवाच मी तुला म्हटलं निशांत मी गेल्या वेळी स्टार्टअपच्या एका एक्झिबिशनला गेलो. ही लोक प्रॉडक्ट खूप छान बनवतात, पण मार्केटिंग किंवा सेलिंग हे अंग असतं यांना माहितीच नाहीये आणि त्यांच्या कुठेही शैक्षणिक उपक्रमात नाहीये ते. आणि शिक्षण म्हणजेच काय तर एक शिस्तबद्ध केलेला प्रयत्न जो होतात ना आतमधून तो प्रेरित नसतो. शिक्षणा प्रकार बाहेरून हम्म. लागलेला आहे हम्म. की मला काहीतरी केलं की मला पैसे मिळतील असं शिक्षण तयार झालेलं आहे. तर त्यामुळे त्यात ते असणं अपेक्षित असं वाटतं. आपण नंतर कधीतरी विषय घेऊया. परंतु शिक्षणामध्ये हा प्रकार नाही की व्यावसायिक मानसिकता म्हणजे काय हा एक प्रकार खूप महत्वाचा आहे. बोलतात खूप ठिकाणी व्यावसायिक मानसिकता तयार करायची, पण ती हळूहळू तयार होते. तर ते एक त्याच्यावरती आम्ही कायम बोलत असतो.
दुसरा विषय म्हणजे तुम्हाला म्हटलं तो मार्केटिंग. म्हणजे सेलिंग हे ठीक आहे, समोरच्याला पटवणे, त्यांच्या गळी उतरवणे, अग्रेसिव्ह सेलिंग करणे, हे पण खूप लोक करतात, आपण त्याविषयी पण बोलूच या. परंतु त्याच्यासाठी मार्केटिंग म्हणजे मी काय विकू किंवा काय करू, त्याला मार्केटिंग आय एन जी लावलेलं आहे ना, म्हणजे टू मार्केट आहे. म्हणजे काही प्रॉडक्ट असे आहेत की त्याला मार्केट करायला लागतं. ते कांदे बटाटे नाही आहेत की मंडईत बसले आणि विकले गेले, असे नाही आहेत. तर त्याला मार्केटिंग करायला लागतं. तर ते मार्केटिंगचं पण आवश्यकता आहे लोकांना. असं नाही की निशांचे जे प्रॉडक्ट आहेत, बॅग्स आहेत, बॅगची आवश्यकता आहे का, आहे ना. फक्त मंडईत जाणाऱ्या माणसाला नसेल, ती एखाद्या वेगळ्या प्रकारची यायला असेल, तर त्या योग्य गिराकापर्यंत पोहोचणे आणि त्याच्याकरता लागलेले प्रयत्न करणे म्हणजे मार्केटिंग, असं आपण म्हणूया. आणि तिसरा भाग अतिशय महत्वाचा म्हणजे आर्थिक साक्षरता, व्यवसायाची आर्थिक साक्षरता. म्हणजे अं, काय म्हणतात त्याला, म्युच्युअल फंड मध्ये काय गुंतवायचं हे नाही. आपलं स्वतःच कंपनी म्हणजे म्युच्युअल फंडच आहे ना आपलं. तर त्याच्यात कसे गुंतवायचे, किंवा इंग्लिशमध्ये अडकून पडलेल्या टर्म्स आहेत खूप, आणि आर्थिक विश्वामध्ये खूप कॉमन असलेल्या टर्म्स आहेत, त्या आपण इकडे सोप्या सोप्या करून बघायचा प्रयत्न करतो. तर पहिल्या चरणामध्ये आता सध्या फेज 1 चाललाय आमचा. आम्हाला माहिती नाही किती काळ झालेला, पण चाललाय, कारण ही खूप महत्वाची व्यवसाय सुरू करताना माणसाला असा एखादा सोर्स मिळावा त्यातून ते वाचून करता येईल. तर व्यवसाय सुरू करण्याच्या आधी हा सगळा फेज आहे. त्याच्यामध्ये आम्ही घेतोय वेगवेगळे पॉडकास्ट. जसं आम्ही मध्ये एंड टू एंड बिझनेस मॉडेल बघितलं, कारण बिझनेस सायकल करता ज्ञान नसतं. नंतर NLP बद्दल बघितलं, की जे नुसतं ब्राईट शायनी ऑब्जेक्ट असतील, BSO म्हणतो त्याला, त्याला भुलून आपण न करता आपल्या मनाला कसं शिकवायचं, की योग्य गोष्टींवरती म्हणजे निरक्षीर विवेक कसा आणायचा वगैरे. आणि त्याच्यावरती परवा एक आम्ही घेतला होता लेटेस्ट, म्हणजे एबिटा. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड टर्म वाटते एबिटा, पण ते अजिबात कॉम्प्लिकेटेड टर्म नाही. म्हणजे तुमच्या धंद्यात तुम्हाला किती प्रॉफिट आहे, धंद्यातल्या ऑपरेशन्स म्हणून. नेट प्रॉफिट हा वेगळा असतो, हा धंद्यातल्या ऑपरेशन्स म्हणून. तो जर आपल्याला व्यवस्थित वाचता आला आणि आपल्याला करता आला, तर आपल्या खूप दाणेदारने चांगले निर्णय आपले होऊ शकतात. तर याच्यापासून बरेच वेळा लोक असं म्हणतात का, मी एका व्यक्तीशी बोलतोय सध्या, नाही सर होईल, पण तरी पण नाही सर, पण होईल. आता हे म्हणजे जर 7% तुमचा नेट प्रॉफिट असेल, ऑपरेटिंग प्रॉफिट, आणि 33% क्रॉस प्रॉफिट असेल, तर त्यात तुम्ही होऊन काय करणार, तुम्हाला डिसिजन घ्यायला लागतील हार्श. तर ते मोटिवेशन हा प्रकार जो आहे ना, खूप ओव्हर झाला, म्हणजे खूप शॅलो झालं, उथळ झालं पाणी. तर ते नको ना. कधी कधी ते मोटिवेशनच बिघडवून टाकतं सगळं. मोटिवेशन करतात लोक, कंटिन्यू करतात अनेक वर्षांनी, परत नंतर मोठ्या खाईत पडतात. त्याच्यावरती वेळेतच आपण सावध झालो आणि ते आपलं खूप नुकसान वाचू शकेल. म्हणून मोटिवेशन या प्रकाराचा थोडासा उहापोह करायला आम्ही हा पॉडकास्ट ठरवलाय. आणि याची निशान मी अर्थातच चांगला त्याच्यावरती अभ्यास करून मांडणी केलेली असणारच. तर निशांत, कशी मांडणी काय ते जरा तू द्यावंस आणि हातात हो, घ्यावंस. करू. मोटिवेशन जसं म्हटलं तसं ओव्हर रेटेड, आणि हे आज नाही, हे पूर्वीपासून ओव्हर रेटेडच होतं असं मला वाटतं. कारण अ, मुदलातले काही प्रश्न आत्ताच तुम्ही जे म्हणता नाही होईल, आता हा दुर्दम्य आशावाद म्हणायचा, मूर्खपणाचा आशावाद म्हणायचा, त्याच्यामध्ये काय मेटिक्युलस स्टडी आहे की नाही आहे, की ऑप्टिमिझम असलं पाहिजे, हे कुठून तरी शिकल्यामुळे काही चांगलं चाललेलं नसताना पण आपण त्या सत्याकडे दुर्लक्ष करतो, किंवा मुदलात हे होईल ह्याच्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स आपण इन प्लेस केलेले आहेत की नाही, ह्या एका अवघड प्रश्नाला समोरासमोर दोन हात भिडायचं की नाही. आणि ह्याच्यात होत कसं असतं की आपण ऍट मिनिमम स्वतःला माझ्या मते ऍट मॅक्सिमम आपण स्वतःला फसवत असतो. मिनिमम आपल्या कस्टमरना, वेंडर्सना, शेअर होल्डर्सना वगैरे. आणि अशी घात झालेली बरीच उदाहरणं सध्या बायजूस वगैरे बरंच गाजतंय. कालच मी रॉनी स्क्रूवालाचं एक टायटल वाचलं, तो लेख आर्टिकल वाचायला मिळालं नाही, की स्वतः बायजूस रविचंद्रन आणि शेअर होल्डर यांनी CFOच नेमला नव्हता, आणि आज जी काय आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे त्याचं पर्यवसन हे आहे. एक इंडिपेंडंट CFO असला असता तर गणित काय बिघडत आहेत ती त्याने निदान निदर्शनास आणली असती, किंवा त्याला जबाबदार धरता आलं असतं. आणि मोटिवेशन बऱ्याच प्रकारे असतं. आपण व्यवसायासाठी काहीतरी मोटिवेशन म्हणून कोणाचं तरी ऐकत असतो, पाहत असतो. अ, व्यवसाय आणि दैनंदिन आयुष्यातले प्रश्न बऱ्यापैकी सरमिसळ झालेली असते, त्यामुळे लाईफ हॅक साठी पण आपण काही बुवा, बाबा, सद्गुरू यांच्याकडे जात असतो. आणि व्यवसाय करताना मगाशी सर तुम्ही म्हणालात मार्केटिंग किंवा विकणं हा एक एकदम
कळीचा मुद्दा आहे आणि तो विकण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यावं लागतं, तर त्याच्या मागेही कोर ह्युमन मोटिवेशन्स हेच प्रकार आहेत. तर अशा या 3 पद्धतीवर मला जरा आज मांडायला आवडेल. अम, मी शक्यतो फिलॉसॉफिकल होण्याचा प्रयत्न करणार नाही, पण काही उदाहरणं सर्वसामान्य जनतेला कळावी म्हणून मी तिथे जाते. मला स्वतः वैयक्तिक ह्या प्रकाराचा तिटकार आहे. पण तिथपर्यंत टच करून परत येईन असं म्हणतो. अ, नाही, परफेक्ट. म्हणजे थोडं. हो, हे हो. जे तू आता म्हणलास ना की हम्म, एक तू गोष्ट छान बोलला सुरुवातीला आता, की म्हणजे मी कालचं उदाहरण देऊन तुला सांगतो की मोटिवेशन कुठे लागतं. कुठे लागतं की बहुतांशी आपल्या जेव्हा वस्तुस्थिती समोर येते आपल्या, की जेव्हा कळतंय मला की माझा प्रॉफिट मार्जिन धंद्यामधलं 40% आहे. हं? आपल्या असं वाटत असतं, हा 40% मार्जिन आहे, गुड मार्जिन. म्हणजे नवीन ऑर्डर आली 1 लाखाची, मला 40,000 रुपये मिळाले. हं? हे आपण त्याच्यावर स्वतःला ठेवतो. आणि मग कोणीतरी येऊन सांगतं की अरे 40% नाहीये, सो ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर टॅक्सेस हा फक्त 7% आहे, 7%. मग डोळे खाडकून उघडतात की बाबा, साधी गोष्ट की 2 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा, 5 कोटीचा. 5 कोटीवरती फक्त 7% ऑपरेशन प्रॉफिट आहे. हम्म, आणि हम्म, म्हणजे तू कसं काय म्हणजे भागणार, 5 ते 35 म्हणजे 35 लाख रुपये प्रॉफिट जातं वर्षाला. म्हणजे महिन्याला 3 लाख रुपये मिळाले, उदाहरण. आणि त्या पसारा 40%च्या हिशोबाने मांडलेला असतो, असं वगैरे. तर हे जेव्हा कळतं, कळल्यानंतर डायरेक्टली मेजर्स समोर येतात. म्हणजे आमची ती, मी उदाहरण तेच घेतो आमच्यासारखं, की आमचं असं ठरलं की अमुक अमुक डिव्हिजन नॉन प्रॉफिटिंग आहे. ज्या डिव्हिजन वरती पैसे खर्च होतात ती डिव्हिजन तुम्हाला लायबिलिटी आहे. सरळ सरळ सरळ. ती बंद करणे म्हणजे तो प्रॉफिट झाला. बरोबर ना? लायबिलिटी बंद केली, तो ऍसेट झाला. म्हणजे तुला करंट ऍसेटमध्ये तो तो कमी झाला म्हणजे असं. तर हे कळल्यानंतर उदाहरणार्थ थोडक्यात की ते मेजर जे घ्यायचे असतात, की अमुक डिव्हिजन बंद करणे हा खूप हार्श मेजर आहे ना. हम्म, हार्श कोणाला वाटतो माहिती आहे का? जो मोटिवेशन वरती बोलतो त्याला हार्श वाटतो. आणि जो हम्म, प्रॅक्टिसमध्ये बोलतो तो म्हणतो अरे एकदम राईट आहे. गुगल सारखी बरोबर, कंपनी खटाखट प्रोजेक्ट बंद करून टाकते. ग्लॅक्सो बरोबर. सारखी कंपनी 500-550 कोटीचा फॅरेक्स फूड डिव्हिजन बंद करून टाकते कळाक, हम्म, इरिस्पेक्टिव्ह ऑफ मेकिंग प्रॉफिट. मग बरोबर. इथे जेव्हा आपल्याला कळतात गोष्टी, तर तिथे जेव्हा बरेच वेळेला ते त्याच्यानं चांगले रिझल्ट पण येणार असं आपल्याला. आपण हम्म, एक अमुक एक गोष्ट केली ते चांगली होईल. मग तिथे कधी कधी खच्ची पण होतं मन. जितका बरोबर. माणूस मोटिवेशन स्ट्रॉंग असतो ना, तितका तो खच्चीकरण पण फास्ट होतो त्याचं. हम्म, तर ते खच्चीकरण होताना त्याला हम्म, सांगायला तर अरे असं सगळं वाईट नाहीये. हम्म, सगळं वाईट नाहीये, हम्म, इतकं वाईट पण नाहीये. हे हम्म. जितकं हे तितकं फास्ट येऊ शकेल. इकडे हम्म, मात्र मोटिवेशन लागू बरोबर. शकतं, आणि ते हो. रिअलिस्टिक मोटिवेशन पाहिजे. अंध हा, मोटिवेशन. तिथेच तिथेच येणार होतं सर, की मोटिवेशन बाय अँड लार्ज डिल्युजनल आहे. कारण जर त्याला फॅक्ट्सची जोड नसेल तर ते डिल्युजनल आहे. तुम्ही आता जे म्हणालात, एवढ्या मोठ्या कंपनीला एवढ्या मोठा प्रोजेक्ट तडकाफडकी बंद करायला, त्या लेवलला पिवट करायला किती कष्ट पडलेले असतात. पण ते 10 इयर्स फ्युचरचा विचार करतात आणि ते निर्णय घ्यायला तयार होतात. एक इंग्रजीत म्हण आहे सर, की when you realize that you are riding a dead horse, the first thing you should do is you dismount. म्हणजे परत त्या सांग. घोड्यावरून उतरा खाली. हम्म. When you realize that you are riding a dead horse, the first strategy is to dismount. म्हणजे की मराठीत काय घोड्यावरून अर्थ होतो उतरा त्याचा? खाली. म्हणजे हेच, म्हणजे तुम्हाला कळलं की तुम्ही काहीतरी एका प्रेरणेने चुकलं पण सुरू केलं होतं, पण तुम्ही एक मुदलातलाच एखादा काहीतरी फॅक्ट लक्षात घेतला नाही आणि तुम्हाला आता कळतंय की हे सगळं मुसळ केरातच जाणार आहे. मग त्याच्यावरती आशा लावून धरणं आणि काहीतरी तरी चांगलं होईल, जे तुम्ही आता म्हणालात ना, नाही होईल सर, असं जी हम्म. मंडळी म्हणतात. मार्केटिंग, तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे कळायच्या आधी तुम्ही कर्ज घेतली वगैरे, मागच्या ह्याच्यात आपण बोललो. हो. मला ते आता झिंजिण्या येण्यासारखं झालेलं आहे. पण त्याच्यानंतर उरतो हा हा मूर्ख आशावाद. आणि आशा अमर आहे हे म्हणतो आपण, पण हम्म. ती आपल्या चुकीच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. तर त्या ठिकाणी मनाचा करेज एकत्र करून ते बंद करणं आणि ते नुकसान सहन करणं आणि मग परत रिस्टार्ट करणं, हे हे डिफिकल्ट असतं. म्हणून म्हटलं की मोटिवेशन डिल्युजनल आहे. दुसरं, माझं असं मत आहे की मोटिवेशन एक्सटर्नली जेव्हा मोटिवेशन सीक करत असतो, तेव्हा ते पूर्ण होण्यासाठी अजून एक गोष्ट लागत असते, की तुम्ही काय टेबलवर घेऊन जाता. हम्म. ते मोटिवेशन घेऊन तुम्ही ते, कारण आज
म्हणजे प्रत्येक वेळी असं काय झालं की सोशल मीडियाला दोष द्यायची गरज नाही, पण माहितीचा भडीमार आहे. मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, त्यांच्याकडून आपण काही बाई ऐकतो आहे, पण ते 50% आहे. त्यांनी सांगितलेलं सस्टेनेबल पिरियडसाठी तुम्ही कंटिन्यू करणार आहात की नाही, ही जी तुमची जिद्द पाहिजे असते, हम्म, फॅक्ट्स नजर अंदाज न करता, ते जे तुमच्याकडून यायला पाहिजे असतं ते नाही आलं तर मोटिवेशन तुमचं पर्पज सर्व करणार नाहीये. हम्म. आणि आज सोशल मीडियामुळेच म्हणा की एवढं सगळं समोर इतके मोटिवेशनल स्पीकर आणि पेव फुटलंय. बरं, जो तो येतोय तो. आणि मी खरोखर म्हणजे एका एक्सटेंट पर्यंत जाऊन असंही म्हणेन की आज निवडक मध्ये आपण करू पाहतोय हे लोकांना मोटिवेट करायला. आपला त्याच्यात काही स्वार्थ असेल, काही परमार्थ असेल, पण ते पेव एवढं फुटलंय ना की जो तो येतो तो समोरच्याला मानून चालतो की मला ह्याच्यापेक्षा जास्त माहिती आहे, की ह्याला माझ्यापेक्षा कमी माहिती आहे, आणि मी ह्याला पीस ऑफ माइंड देतो. आणि त्याच्यातूनच येत आहेत पुढच्या गोष्टी की वॉक द टॉक आपण म्हणतो ना, की अरे तू स्वतः केलायस का. पहिला प्रश्न म्हणजे मोटिवेशन सीक बोले तो करताना. ऐसा चाले. हा. हा, एक्झॅक्टली. तर तू स्वतः म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण म्हणतो, तू जे मला सांगतोयस ते तुला समजलंय, ते तू मला सांगतोयस, पण ते सांगताना तुझा सत्सद विवेक जागा आहे का, की मी स्वतः अंमलात आणतोय की नाही. बऱ्याच वेळेला हे जेव्हा जे काय हे मोटिवेशनल स्पीकर किंवा आज मी माझ्या मित्रांना आपण एकमेकांना काहीतरी आपल्याला वाटणारा बौद्धिक फॉरवर्ड करत असतो. फॉरवर्ड करताना विचार केला का मी की मी हे स्वतः अंमलात आणलंय का, है ना. म्हणजे हा एक मुद्दलातला प्रकार कमालीचा मिसिंग आहे. बरं, आहे असं की तुम्ही जो शब्द वापरता शॅलो, शॅलो मांडणी असल्यामुळे ऍव्हरेज काहीतरी एबीसी सांगणाऱ्याला पण फॉलोअर्स मिळतात. फॉलोअर्स मिळाला की तो गंडा आला की त्याला वाटायला लागलं की आपणच भगवान आहे. आता असं किती जणांचं होताना आपण बघतोय. मी तुम्हाला मध्ये एक सांगितलं की डॉक्टर मोहन आगाशेंची मुलाखत झाली दिल के करीब मध्ये. अख्ख्या मुलाखतभर म्हणजे खऱ्या अर्थाने ते वेटरन, पण अख्ख्या मुलाखतभर त्यांनी ते मी कसा वेटरन नाही किंवा मी फक्त ऍक्सिडेंटल झालेलो आहे, मी काय याचा खूप पूर्वविचार केला नव्हता, असं ते म्हणत राहिले. आता त्या पदाला पोहोचल्यानंतर माणूस असं जे अधिकारी पण मुद्दामून स्वतःला अंगाला लावून घेत नाही ना, तेव्हा आपल्याला कळतं की हा जमिनीवर आहे, हा वास्तवाच्या जवळ आहे. ह्यांना मोटिवेशन बरोबर आपण काय कृती करायला पाहिजे ते कळतंय. आणि मी सर नावं घेतो, तुम्हाला गंमत वाटेल. सोनू शर्मा, विवेक बिंद्रा, संदीप महेश्वरी, अगदी इंग्रजीत घ्यायची झाली तर सायमन सिनेक, गॅरी वेनरचुक, ऑपरा विन्फ्रे, जॅक मा, आणि अध्यात्माच्या जवळ जाणार किंवा त्याच्या आधी पण टेल टॉक, जो स्टॉक, एवढी मंडळी आहेत. ह्याच्यातली मी आता काही लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. गॅरी वेनरचुकच्या बापाचा लिकर बिझनेस आहे, त्याने हे नाही, खूप प्रचंड पैसे चार्ज करतो आणि लोक ऐकायला येतात. पण काही नुकतं आपण बोललो सर, विवेक बिंद्रा आणि संदीप महेश्वरी यांचा वाद आता कुठच्या टिपेला गेला, कुठच्या दर्जाला गेला. आणि म्हणून मग मला असं म्हणायचंय की मोटिवेशन परमनंट आहे का, म्हणजे हा मुद्दलातला प्रश्न मला पडला, तो लोकांनाही पडावा अशी इच्छा आहे या पॉडकास्ट मधून, की हे परमनंट आहे का. माझा मुलगा आज मोबाईलला हुक्ट आहे. मी त्याला रोज काहीतरी 2 दिवसांनी पीस ऑफ माइंड देतो, पण मला कळतंय की माझ्यापेक्षा एक प्रभावशाली अजून एक गुरु आहे, तो मोबाईल आहे. त्यामुळे मला कळून चुकलंय की हे मोटिवेशन टेम्पररी आहे. आणि त्याच्यासाठीची जिद्दचा जो प्रकार आहे ना, तो माणूस स्वतः घेऊन यायला पाहिजे, तर तो तसं लाईफ लीड करणार आहे. दुसरा, मी आता हे जी नावं घेतली त्याच्यातून जे मला सांगायचं आहे की त्या व्यक्तीला आपण तपासून बघणार आहोत की नाही, की त्याची खरोखर लायकी आहे का, का त्याने स्वतः व्यवसाय स्वतःच्या पैशाने केला आहे का, तो उभा करण्यासाठी प्रसूती वेदना झेलल्या आहेत का, आणि मग आज त्याला जे काय म्हणतोय ते म्हणायचं त्याला काहीतरी नैतिक अधिकार प्राप्त झालाय का, एवढं तरी तपासून बघू शकतो ना. आणि तिसरं जे मी म्हटलं तसं की आपण मोटिवेशन स्पीक केल्यानंतर आपण स्वतः टेबलवर काय घेऊन जातो, मी काय करायचंय, मी माहिती घेतली. फॉर एक्झाम्पल आपण, मी कुणाल शाह, राजीव बजाज, अजून 1760 लोकांची नावं घेत असतो. ह्यांना ऐकतोय कारण हे मला मार्केटिंग शिकवतात आहे. ह्यांना ऐकतोय कारण ह्यांनी एक काहीशे हजार कोट्यांची कंपनी 20 25 30 वर्ष राबवत आहेत, है ना. म्हणजे त्यांचे, मला माहिती नाहीये मार्केटिंग म्हणजे काय पूर्ण ज्ञान नाही, मी त्या क्षेत्राचा अभ्यास केलेला नाही, म्हणून मी ते मिळवतोय आणि त्यांनी ते करून दाखवल्याचा माझ्याकडे पुरावा आहे, दिसतंय आपल्याला समोर.
मग मी त्यांना मोटिवेटर मानतो. पण फक्त तोंडाची वाफ करणाऱ्यांना, ज्यांनी स्वतःचे बिझनेस सेटअप केले नाहीत, असायलाच पाहिजे असा आग्रह नाही, पण ज्यांनी केलेले नाही, टिपिकली आता आपण संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा म्हणूया, ह्यांचे मोटिवेशन देणे हा व्यवसाय आहे, बरोबर. पण त्यांची आता डिग्रीच फेक आहे वगैरे वगैरे आरोप झाले आता डॉक्टर विवेक बिंद्रावरती. मग हे जेव्हा मंडळी अशी बोलतायत तेव्हा ह्यांच्याकडे फक्त कम्युनिकेशन स्किल आहे आणि काहीतरी जगभरचे लाईफचे फंडे ते इकडे लोकांसमोर मांडतायत आणि ते स्वतः आत्मसात केलेले नाहीत, त्या प्रसूती वेदना झेललेत, एवढं तरी पाहू शकतो की आपण. संदीप माहेश्वरी 5-7 वर्षापूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं, 2-4 पॉडकास्ट मध्ये जाणवलं की एका कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये संदीप माहेश्वरी आणि प्रेक्षक दिसतच नाहीयेत. मग शंका आली की हा इंडोर पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय का, कदाचित नसेलही. पण एवढं लोकांना समजायला पाहिजे, एवढं मी प्रामाणिक राहायला पाहिजे, एका अँगल मधून मी आणि प्रेक्षक दिसलं पाहिजे, हा प्रामाणिकपणा त्याने दाखवला नाही, एवढं तरी सिद्ध होतंय तेवढ्यात. नंतर केलं असेल त्यांनी. बरं, दुसरा प्रॉब्लेम काय की हे दुसऱ्याच्या स्टोरी सांगणार, म्हणजे संदीप माहेश्वरीचा गाजलेला पॉडकास्ट म्हणजे सचिन तेंडुलकरला 16 वर्षी वकार न्यूजचा बॉल बसला, आता तो रिटायर्ड झाला नाही, मैं खेलेगा, त्या व्हिडिओचं नावच त्याने मैं खेलेगा दिलेलं आहे गेस. दुसऱ्याची स्टोरी सांगताय, तुमचं उपजत काय आहे ओरिजिनल, है ना. तर असं आता आपण कुसुमाग्रजांची सर एक कविता ऐकली की पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, पण त्याचा भलताच अर्थ काढलेला दिसतोय यांनी. म्हणजे प्रत्येक वेळी एकतर तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशनची गरज लागणं म्हणजे तुमच्याच काहीतरी घडलेलं आहे, प्रत्येक वेळी गरज लागता कामा नये. तुमची स्वतःची इच्छा काय की मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. आपण हल्ली म्हटलं की आंतरप्रिनरशिप काय आहे, बऱ्याच जणांना एका टप्प्यानंतर असं वाटतं की आंतरप्रिनरशिप सोल सर्चिंग आहे माझ्यासाठी सध्या, की मी स्वतः काय काय करू शकतो, मी स्वतःला चॅलेंज करून एक्सप्लोअर करायला बघतोय, त्याच्यात 100% अपयश येणार आहे पण मी ट्राय करतोय, है ना. तसं तुम्ही काहीच स्वतः करणार नसणार आणि कम्प्लिटली दुसऱ्याच्या ह्याच्यावरती तुम्ही जर रिलाय राहणार असाल तर यश मिळेल का. बरं, मी कमालीचा चुकीचा अर्थ अशा अर्थाने म्हटलं की कुसुमाग्रजांच्या कवितेतला जो नायक आहे ना, तो त्याने ते ऍक्सेप्ट केलंय की गंगेला पूर आला, म्हणजे कवितेचा आशय असा आहे की गंगेला पूर आला, घर उद्ध्वस्त झालं, पण तो जेव्हा येतो तिकडे आणि बसतो तेव्हा ती त्यांना तो काय सांगतो की ऍक्सेप्टन्स आहे त्याच्या मांडण्यामध्ये, की गंगामाई माहेरवाशी म्हणून आली आणि डोळ्यात पाणी सोडून गेली आणि जाताना एकटी जाईल कशी, तर सगळं घेऊन गेली. ऍक्सेप्टन्स आहे तिकडे. आणि मग म्हणतोय की नाही पण मी चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे आणि म्हणजे ऑलरेडी कामाला लागलाय, म्हणजे त्याच्याकडून जे यायला पाहिजे ते त्याने दाखवलंय, त्याची जिद्द दाखवली आहे. बरं, विक्टिम कार्ड प्ले नाही करत आहे की माझ्याच घरात किंवा माझ्याच गावाला का पूर आला गंगेने आणि मलाच का धुतलं येऊन वगैरे, असं नाही. ही रॅन्डमली गोष्ट आहे, कुठेही येऊ शकलं असतं, ते माझ्याकडे आलं, ते त्याचं ऍक्सेप्टन्स आहे, ऑलरेडी रिकव्हरी मोडला लागलेला आहे तो. बरं, पैसे देऊ केलं म्हटलं तर तो नाकारतोय सर त्या कवितेत, पण तो पैसे नको, आणि म्हणून ते शेवटचं पंचलाईनचं वाक्य आहे की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आता ह्या मोटिवेशनला अर्थ आहे ना सर, की त्याने स्वतःकडून जे करणं अपेक्षित आहे ते तो करतो आहे. पैसे नाकारतोय म्हणजे इमानदारी त्याची प्रूव्ह होते की मी स्वतः मिळवेन, ही त्याची जिद्द आहे तिकडे, पैसे नको. फक्त आता एका कॉर्नरला पुश झालाय त्यामुळे कदाचित कच खाल्ली जाऊन मी निराश होऊन माझे प्रयत्नच सोडून देईन, त्या क्षणाला मला तुमच्या मोटिवेशनची गरज लागेल, तेव्हा तुम्ही पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तर हा हा एक प्रकार आहे. 2-3 गोष्टी ज्या सहज जाणवल्या ते की फार टेम्पररी आहे मोटिवेशन. एक्सटर्नल गोष्टींवरती सीक करून आपलं स्वतःचं एंटरप्रेन्योरशिप म्हणून काहीतरी कॅरेक्टर असतं, ते आपण जर विसरून चाललो तर त्याचा काय हेतू सफल व्हायचा नाही. अं, आणि ज्यांच्याकडून घ्यायचं आहे त्यांना जरा तपासून बघा म्हणजे त्यांची स्वतःची लायकी आहे का ते सगळं. तर आता ह्याच मोटिवेशनचा पुढचा तर एक प्रकार म्हणजे लाईफ हॅक, आणि हे ह्याच्याबद्दल मी हिरिरीनं मी तुमच्याशी खाजगीत बोललेलो आहे की व्यवसाय हा फार काय म्हणू शकतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ह्या मोडवरच चालतो.
त्यामुळे व्यावसायिकांनी बुवा बाबांच्या नादी लागणं म्हणजे निव्वळ हो, नसलं तर मूर्खपणा मी आहे. म्हणतो ना, स्वतः म्हणतोच मी ना, म्हटलं जरी माझे वडील जरी ब्रँच मॅनेजर असले बँकेचे, तरी माझं लोन माफ करू शकत नाही. हे नाही, लक्षात ठेवायला पाहिजे. ते मोटिवेशन वर्क नाही करत, ते कामच वर्क करतात. नाही. मला आणि कामातच सुधारणा करायची. माझ्या घरात तर मी खूप बघितलं म्हणजे माझा मावशीचा मुलगा ज्योतिष बघायचा, अनिल मांजरेकर. अजून एक गृहस्थ आमच्या घरी यायचे, वांगणकर, माहीमकर म्हणून कोणतरी माझ्या शाळेच्या वेळी मला आठवतात. म्हणजे ही मंडळी काहीतरी लाईफ हॅकचं ज्ञान सांगणारी, असं केलं तर असं होईल. जिथे कर्म ही गोष्ट त्यांनी डिस्काउंट केलेली होती, बुद्धी ही गोष्ट डिस्काउंट केली होती, आणि तिसरे चौथे पर्वतकर म्हणून. आणि हे मी बघितलंय की माझे वडील व्यावसायिक असून या सगळ्याच्या कच्छपी लागले होते, आणि समजुतीत आल्यानंतर त्याच्यातला फोलपणा एवढा जाणवायला लागला. आणि बरं, एका अर्थाने असं वाटतंय की घरातच ते बघायला मिळाल्यामुळे मी त्याच्याबद्दल रिबेल झालो, की हे काय आपल्या बुद्धीला पटत नाही, वास्तवाशी विसंगत आहे, आणि याचे दुष्परिणाम समोर आहेत. तर तो एक आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की कोणतरी सोकॉल्ड बुवा बाबा जो तुम्हाला स्टेजवरून एकतर आपल्याला विचार करायचा नसतो, विचार करणं फार कठीण काम आहे आपल्यासाठी, असं आपण गृहीतच धरलेलं आहे. आणि मग त्याच्यात कोणतरी जेव्हा आपल्याला स्टेजवरून रेडीमेड सोल्युशन देतं, तेव्हा आपली एकदम मस्त सोय होते. आपण आपलं विहित कर्तव्य सोडून आपली नैतिक जबाबदारी त्या बुवावर सोपवून टाकतो. आता हा पराभव आहे, हा नैतिक पराभव आहे, की मी काही नाही करणार, पण मी प्रार्थना करणार, नामस्मरण करणार, आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं झालं असतं तर कोणी काम धंदे केले नसते. है ना? तर तो एक लाईफच्या ठिकाणी मी या बुवा बाबांचं प्रस्त आणि असं फार जवळून माझ्या घरी बघितलंय. आणि जे मला जाणवलं तर आपल्या वागण्या बोलण्यातला हा फोलपणा, की आपलं जन्म स्वतः. सर, लहानपणी मला आठवतंय, आमच्या शाळेत अभ्यर्चन प्रसिद्ध व्हायचं. आणि एक समाजसेवा या अनुषंगाने मला आईने मदत करून काहीतरी मी निबंध लिहिला होता, तो अभ्यर्चनात सिलेक्ट झाला. गाडगे महाराजांवर दिलं होतं. तेव्हाचं पुसटचं असं आठवतंय, गाडगे महाराज कुठेही जायचे तर झाडू घेऊन जायचे. आणि कचरा काढतानाच्या त्यांच्या प्रोसेसमध्ये जर कोणी व्यत्यय आणला आहे तर ते तर सोट्याने मारायचे सर. त्याचं हे होतं की तू कोणाच्या पुढ्यात झुकण्यासाठी तुझा जन्म झालेला नाहीये, आणि नुसतं कोणतरी भाषणबाजी करतायत त्याच्यावरती भरोसा ठेवू नको. तो माणूस तिथे स्वतःचं कर्म करतोय, ते झाडू घेऊन कचरा काढण्याचं. आणि अशा आशयाचा तो निबंध होता, तो जो सिलेक्ट झाला होता. तर एवढं तरी आपण पाहू शकतो की एक्सटर्नल मोटिवेशन सीक करताना गरज आहे का, म्हणजे ट्रस्ट ऍक्शन्स नॉट वर्ड्स असं जे आपण म्हणतो, त्याचे माझ्या मते एवढं क्लासिक एक्झाम्पल सापडायचं नाही. आणि बाकी म्हटलं तसं की जर असे रेडीमेड सोल्युशन्स असले असते तर सगळ्यांना, म्हणजे अशी फिट टू ऑल स्ट्रॅटेजी असते का, की अरे मूल होत नाही, हा हा 7 नंबरचा प्रश्न आहे, ह्याचं हे उत्तर आहे, तू रेफर कर. असं नाही ना. दुसरं असं मला जाणवलं, 2 दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, त्याच्या बायकोशी बोलतानाचा संबंध. काहीतरी दुर्दैवी घडलं ना आपल्या आयुष्यात, आ, की आपण त्या वीक मोमेंट मध्ये या बुवा बाबांच्या चरणी जातो. ऑब्विसली आपली बुद्धी त्यावेळी काम करत नसते, आणि म्हणजे कॉन्स्टंट स्वरूपावरचे बुवा बाबा म्हणजे हे तुझे ते सगळे अं, हे हे सगळे जे मोटिवेशन स्पीकर आहेत, हा, हा. ते 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 त्याच्यात टॉनिक सारखं आहे. ते आपण एक्झॅक्टली. टॉनिक. आणि त्याच्या मागचं काय असं जेव्हा विचार करायला गेला की मला जाणवलं की दुर्दैव घडलं ना की माणसाला इझी असतं की कोणाच्या तरी शरण जाणं. आणि जेव्हा तुम्ही असं जेव्हा काहीतरी असं ना, तेव्हा सर तुम्ही सिटिंग डक असता, त्यांच्यासाठी तुम्ही कस्टमर असता, आणि काही मेहनत न करता तुम्ही इझिली त्यांच्या गळ्याला लागता. पूर्वी आपल्याकडे काय ते सत्यवचन किंवा काय ते करणं, काय अशी यायची मंडळी, सांगायचे कर्ण पिशाच्च त्यांच्या याच्यात. तुम्ही कुठलाही बुवा कधी येतो ना दारावरती, तो काय तुम्ही जर ही 3-4 वाक्य त्याने नाही बोलली तर मी काही हरतो. साहेब, तुम्ही खूप लोकांचा विचार करता, पण लोक तुमच्या बाबत तसं करत नाहीत. हा, पैसा आमाप आहे तुमच्याकडे साहेब, पण हातात उरत नाही. दुसरं वाक्य. तिसरं, की प्रचंड तुम्ही इमानदार आहात, मेहनती आहात, तुम्ही सगळ्यांचा विचार करता, स्वतःचं काम सोडून जाता,
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच तुमच्या पडत्या काळात कोण तुम्हाला मदत करायला येत नाही. आता ही 3-4 वाक्य एवढी त्या मनुष्याच्या कमकुवतपणावर बोट ठेवणारी आहेत ना, की हे म्हटलं की आपण सोल्ड आउट होतो त्या माणसाला आणि त्याचं जे काय आहे ते ऐकायला लागतं. आणि तो आपला त्यावेळेचा मोटिवेटर असतो. म्हणजे प्री बरोबर आहे, बरोबर. आधीची पायरी काय असते, तर काहीतरी दुर्दैव घडलं तर ती आपल्याला वीक करते. बरेच जण असतात, नाही असं म्हणत नाही मी, हे ते, पण ते मोमेंट जो असतो ना, तो सावध राहायचा आहे. म्हणजे ह्याला जे आपण उत्तर मागे एकदा बोललो होतो डॉक्टर लागून बद्दल, की त्यांचा मुलगा जो गेला, त्याला कोणीतरी ट्रेन मध्ये बसला असताना दगड फेकून मारला, तो वर्मी लागला आणि तो गेला. पण डॉक्टर लागूंनी एका मुलाखतीत तेंडुलकरांना हा प्रश्न विचारला होता आणि त्यांनी उत्तर एवढं दिलं होतं छोटस, की तन्वीर जाणं हा अपघात होता आणि तो कुणाच्याही बाबतीत घडू शकला असता. आता तेच डॉक्टर लागू तुमच्या माझ्यासारखा झाडा मासाचा माणूस, पण तो स्वतःची बुद्धी घाण टाकत नाही, त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये एवढं ट्रॅजेडी घडली असतात. आता अशी उदाहरणं कमी, पण आपला मुळात जन्मच स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी झालेला आहे हे जर मान्य केलं, तर नॉन व्हॅल्यू एक्सटर्नल मोटिवेशनची गरज लागत नाही, ती इंटरनल असू शकते. जर एखादा लागू वाचनाने समृद्ध असलेला माणूस स्वतःबद्दल असा निर्णय घेऊ शकतो, तर आपण ऍटलिस्ट प्रयत्न करू शकतो. तर तो एक भाग आहे. तुम्ही काहीतरी म्हणत होतात सर. थोडा जरा खोकला झाला म्हणून मध्ये गॅप पडला. हो मला ठीक आहे. हा. बोला. काय नाही, बरोबर आहे म्हणतो. हा हा म्हणजे दुसरं म्हणजे आता काही मी तुम्हाला अजून एक्सटर्नल एक्झाम्पल्स मी सांगितली, की ह्या आपली बुद्धी गाळण टाकण्याची काही काही, आणि हे सेट फॉर्मॅट आहे हा. राज्यकर्ते खास करून यांना मास लेवलला पब्लिक बिहेव कसं करतं ह्याचे ठोकताळे लेखी स्वरूपात प्रसिद्ध आहेत. याची काही उदाहरणं सांगतो साहेब. रोमन साम्राज्य लयाला जात असताना बर्लिनची भिंत पडली वगैरे हे ते, रोमन साम्राज्याचा तेव्हाचा जो प्रमुख होता त्याने प्रधानाला बोलवून काय सांगितलं माहितीये, जा गावोगावी जादूचे खेळ, सर्कशी, मनोरंजनाचे कार्यक्रम कर, लोकांना छान एन्जॉय करू दे, मस्त मज्जा गंमत जम्मत करू दे, अशी व्यवस्था कर. आणि लोक तसं करतात. याचं रिझन काय माहितीये, की लोक उन्मादी व्यवस्थेत गेले ना, की त्यांची विचार करायची शक्ती क्षीण होईल आणि आपली काही कृष्णकृत्य त्याच्यामध्ये झापवली जातील किंवा लोक त्याला वाचा फोडणार नाही. आता ह्याला भारतीय परिप्रेक्षात उदाहरणं द्यायची झाली, मी स्वतः अनुभवलेलं नाही, मी काय वाचतो ऐकतो त्याच्यातून सांगतोय, क्रेडिट माझं नाहीये. 1991चं आर्थिक अरिष्ट जगभर होतं तसं नरसिंहराव मनमोहन सोंगांनी भारत बदलून टाकेल असा निर्णय घेतला, भारतीय अर्थव्यवस्था सगळ्यांसाठी खुली केली. पण त्याच वेळी हा निर्णय व्हायच्या आधी रामायण आणि महाभारताचा जन्म आहे. आणि आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत, की आपण त्या दोन्ही सिरियल्सला किती सोल्ड आउट होतो. ते चुकीचं होतं असं मी म्हणत नाहीये, पण ती एक उन्मादी व्यवस्था होती. त्या उन्मादी व्यवस्थेचं ते प्रतीक होतं. दुसरं, हे ओपन झालं, भारत सगळ्यांसाठी ओपन झालं. भारत हा लोकसंख्येने मोठा देश आहे, त्यामुळे तो आपला कन्झ्युमर होऊ शकतं. हे जेव्हा परदेशी कॉस्मॅटिक कंपन्यांना कळलं, त्याच्यानंतर जवळपास 25 एक नावं घेता येतील, की विश्वसुंदरी, जगसुंदरी असे सगळे किताब भारतीय स्त्रियांच्या माती ते मुकुट खोचवले गेले. खोचवले गेलेच म्हणायला लागेल, कारण हे ठरवून केलं गेलं होतं, की ह्यांना पाहून भारतीय जनता ह्यांना रोल मॉडेल समजेल आणि ह्यांच्या थ्रू आपलं सहज मार्केटिंग होईल. आणि एकंदरीतच उष्णकटिबंधात येणारा हा देश इकडच्या सावळ्या मंडळींना कॉस्मेटिक विकून तुमची त्वचा उजळ होऊ शकेल, हे आपल्याला करता येईल. आता हे ऐक अजून ना, चालू आहे. ऐक ना. हा. आता मास लेवलचं आपण जे आहे ना, हम्म. त्यापासून आपण व्यक्तिगत वरती येऊया. आपण हो हो उद्यमिक हो. करतो. माझा एक त्यापासून अजून आपण एक जो मी तिसरा मुद्दा म्हटला होता, की हा, तो थोडं कन्क्लूडला जाऊया. हा. हो, की कोर ह्युमन मोटिवेशन्स काय आहेत आणि त्याच्या हिशोबाने जर चाललो तरच व्यवसाय मिळतो. फॉर एक्झाम्पल, गंगा नदी आहे, गंगोत्रीतून तिचा उगम आहे, वेगवेगळ्या दिशेने ती वाहते. व्यवसाय काय आहे माहितीये का,
तिच्या पाण्याचा प्रवाह जिथे आहे ना, त्या पाण्याच्या प्रवाहावरती धरण बांधणे हा व्यवसाय आहे. तिचा प्रवाह ज्या दिशेने जात नाही तिथे जर तुम्ही काहीतरी वेस्टर्न मध्ये होत आहे ते कॉपी पेस्ट करून इथे धरण बांधायला गेलात, व्यवसाय मिळणार नाही. आपण लॉन्ड्री कन्सेप्ट वगैरे बघितलं, जसेच्या तसे इथे कॉपी पेस्ट झाले, पण आपल्या घरी येणाऱ्या मोलकरणींनी तो प्रॉब्लेम ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळे लॉन्ड्री हा कन्सेप्ट चालणार नाही इथे. मग ह्याच्या मुळाशी तुम्हाला काय समजतं की माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या जगभर सेम असतात. त्यांना ऍड्रेस करणारी तुमची प्रॉडक्ट असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आपल्या मूलभूत गरजा काय, समजा तुमच्या माझ्या वयाच्या मूलभूत गरजा अशा आहेत की मुलांची शिक्षण चांगली व्हायला पाहिजे, आई वडिलांचा काहीतरी म्हातारपणात आधार, त्यांना व्यवस्थित चांगलं आयुष्य देता यायला पाहिजे. काही वेळेला लव्ह इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्याच्याशी येणं ते प्रकारे संबंधित तुमचे बिझनेस असले की त्याला व्यवसाय मिळतो. कोर मोटिवेशन हीच आहे. आज समजा माझ्या आई वडिलांनी माझ्या शिक्षणावरती किती पैसे खर्च केलेत मला माहित नाही, पण मी त्याच्या पाचपट पैसे माझ्या मुलाच्या शिक्षणावरती खर्च करतो. ते कोर मोटिवेशन आहे. कारण आपल्याला वाटतं की त्या लोकांच्या संगतीत राहिलं की आपला मुलगा हुशार होईल. डिझायनर बेबी वगैरे त्याची पुढच्या लेवलची फळं आपण बघतात की लोक गुणसूत्रांच्या जोड्यात है ना. दुसरं, स्वतःचं राहतं घर असणं आणि प्रायव्हसी, हा एक कोर मोटिवेशनचा प्रकार आहे. म्हणून रिअल इस्टेटला आपण अव्वाचे सव्वा पैसे द्यायला तयार असतो. तिसरं, लग्न म्हणजे मिरवणं हा कोर मोटिवेशनचा प्रकार आहे की आपल्याला मिरवायला आवडतं. एक मुलीचा बाप वयाची 25 वर्ष पैसे साठवतो आणि 2 दिवसात लग्नाच्या उडवून लावतो आणि आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 5 ते 6 पट पैसे खर्च करतो. का? तर आपल्याला मिरवायचंय. बडे जावपणा आहे. म्हणून लग्न ही एक वेगळी संस्था आहे आणि त्याच्याशी निगडीत तुमचा व्यवसाय असेल, तुम्हाला धंदा मिळू शकतो. अशी अनेक उदाहरणं देता येतील. कोर मोटिवेशन्स ही आहेत की ज्याच्यासाठी लोक पैसे खर्च करायला तयार असतात आणि त्याचे पॅटर्न्स तुम्हाला दिसतात. जर डोळे उघडे ठेवून बघितलं तर त्याचे पॅटर्न्स दिसतात. आज सोशल मीडियावरती जे चालतं की तो युरोपला गेलाय आणि मज्जा करतोय म्हणून मीही जायला पाहिजे, हा जो फिअर ऑफ मिसिंग आउट हा प्रकार सगळ्या कन्झ्युमर इंटरनेट कंपन्यांनी पद्धतशीरपणे आपल्याला बळी पाडलेला आहे. ही कोर मोटिवेशन आहे की आपल्याला मिरवायला आवडतं, जे नाही ते दाखवायला आवडतं, दुसऱ्याच्या फाटक्यात आपल्याला इंटरेस्ट असतो असं. अदरवाईज कन्झ्युमर इंटरनेट कंपन्या चालणं निव्वळ अशक्य होतं है ना. स्वतः सिद्धिविनायकाला अनवाणी गेल्यानंतरच फोटो काढून मला टाकावा असं वाटत असेल सोशल मीडियावरती, किंवा अं, हरकत नाही. हा. कमिंग हो, कमिंग बॅक टू प्लीज. द पॉइंट, हो. की महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टींना म्हणजे मोटिवेशन माझ्या मते जे तुम्हाला लक्षवेधी तुम्हाला आरसा दाखवतो आणि तिकडे एकदम धक्का बसतो, ही पहिली स्टेज असायला पाहिजे. नथिंग रॉंग. बरोबर. जर तुम्हाला हो. फिगर्स बसून धक्का बसला आणि असं वाटलं अरे मी काय केलं, हे मैंने क्या किया, असं तुम्हाला जर वाटलं समजा, तर ती तात्पुरती पेज आहे, लक्षात ठेवूया आपण. आपण कधीही इकडे असं जाता कामा नये की माझी सगळीच वाट लागली. इथेच एनएलपी मधली काही काही टेक्निक्स कामाला येतात. एनएलपी मध्ये खूप सुंदर सुंदर टेक्निक आहे. त्यात एक क्वेश्चन नावाचं टेक्निक आहे. आपण एनएलपीचा मी तुम्हाला जरूर सांगेन, वरती परत पॉईंट आउट करेन आणि तिकडे तुम्ही जाऊन जरूर एनएलपीचा पॉडकास्ट पहा. त्याच्यात त्यांनी दिलेले हम्म. काही आणि मला सुद्धा तुम्ही येऊ शकता, बोलू शकता. त्याच्यामध्ये एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात मेटा मॉडेल. एनएलपी मध्ये हे प्रश्न विचारतात. म्हणजे आता अरे माझी काय इतके वर्ष वाटच लागत आहे. मग इतके वर्ष खरंच का, इतके वर्ष सगळेच वर्ष वाट लागले का? नाही सगळेच नाही. मग मग माझे काही वर्ष बरी पण गेले. अच्छा मग बरी गेली मग काय झाली, हे काय? सो दिस इज रॅशनॅलिटीकडे ते आणायला लागतं. आपण रॅशनल. हळूहळू आरईबीटी कडेच पण एक मॉडेल बघणार आहोत पुढे, की रॅशनली आपण आपले प्रश्न कसे बघायचे. पण त्यातला पहिला मुद्दा म्हणजे, एक मिनिट जरा पॉज करतो, एकच मिनिट. काही नाही, घरात जरा बोलणं चाललंय, त्यांना म्हटलं थोडंसं हळू झालं. तर त्यातले जे मला म्हणायचा उद्देश असा की आपण रॅशनली ते प्रश्न बघता यायला पाहिजे. आपल्या एखादा समजा चुकीचं दिसलं काहीतरी, तर ते राईट करून घ्यायचं नाही आपल्याला, तर आपलं राईट करायचंय. करून घ्यायचं नाही, करून घेणं वेगळं आणि करणं वेगळं. राईट करण्याकरता आपले प्रयत्न करावे लागते ना, आयुष्य ही प्रयोगशाळा आहे. आणि असं पण समजू नये समजा की तुमचं वय पुढे झालं, आता काय वेळ निघून गेली, असं नाहीये. तुमचं जे असतं, तुम्ही जे कमवते दुसऱ्यांना मिळतं, दुसऱ्याचं असतं तिसऱ्याला मिळतं. हे सगळं वरच्याच देणं आहे आपल्याला आणि आपलं करत गेलं तर आपल्या पोरात मध्ये पडेल. त्याच्यातलंच पुढचं मला आपण पुढच्या याचं सांगतो पण तुला, मला जे सुचलंय ते मी तुला सांगतो आता, की हे सगळं बेसिकली
धंद्याची आयडिया आपण प्रत्यक्ष रूपांतरित करून तो आयडिया टू सक्सेसफुल बिझनेस आपण म्हणूयात. आयडिया टू नुसतं फंडिंग नाही. आयडिया टू फंडिंग मिळालं की मर्सिडीज गाडी घेतली की झालं नाही सगळं, किंवा ते सक्सेसफुल धंदा उभा करायला पाहिजे. हा. आणि आपण गेल्या पॉडकास्टमध्ये पाहिलंय की एक प्रायोगिक तत्वावर तुम्हाला जेव्हा पैसे मिळाले तर तेव्हा तुम्ही पुढे कर्ज घ्यायचं असतं किंवा फंड घ्यायचा असतो ती चव चाकल्यानंतर. तर ते मल्टिप्लाय व्हायला पाहिजे तरच तुम्ही कर्ज घ्यावं. त्यामुळे या अर्थाने नुसती आयडिया आली आणि तुम्ही त्यातनं बिझनेस उभा केला फंडिंग घेऊन, तर हे कदाचित डिसमल ठरू शकतं. तर त्याचं प्रायोगिक रन करा. आणि रन करण्यासाठी आपल्या काही फायनान्शियल आपल्याला वाचता यायलाच पाहिजे. त्यातलं पहिलं फायनान्शियल म्हणजे बॅलन्स शीट आणि सेकंड म्हणजे त्याला जोडून असलेला प्रॉफिट अँड लॉस. बॅलन्स शीट हा इफेक्ट आहे, म्हणजे हा डायरेक्ट तुमच्या समोर तुम्ही काय करताय हे तब्येत दिसते तुम्हाला डायरेक्ट. माझं HbA1c एवढं झालं हे बॅलन्स शीट होत दिसतं असं. हा. आणि त्याच्या मागे मी काय खाल्लं काय नाही याचा लेखाजोखा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आहे. तर आधी पहिले आपण एक बघायला पाहिजे की आपल्याला नक्की या फिगर्स काय आहेत. जसं आपण म्हणतो HbA1c आपण जेव्हा म्हणतो डायबिटीससाठी, तेव्हा होतो की 3 महिन्याची शुगरचा तुमचा तो लेखाजोखा आहे. आणि त्याच्यात शुगर कशी डॅमेज करते हे आपण जर उलटं जाऊन बघितलं तर आपण खरी मिळवली. नुसती मला शुगर आहे मी घाबरून पडणं याला काय अर्थ आहे. तर असा आपल्या व्यवसायाचा पण आपण अभ्यास करायचा ठरवलेलं आहे. आपण स्थानपोथीचा आधार घेतलाय खूप पूर्वीपासून. स्थानपोथी परत ज्यांनी ऐकलं नाही त्यांना सतत सांगतो की चक्रधर स्वामींनी 1100-1200 काळात जिथे जिथे व्हिजिट केली, जिथे जिथे भेटले धर्मप्रसार किंवा चांगल्या प्रसार करतात त्या सगळ्या कट्टे होते त्यांचे, ते ओटे होते सॉरी, त्या ओट्यांची सगळ्याची नोंद त्यांच्या माहीमभटाने तेव्हापासून केली की पुढे कोणाला तरी कामाला येईल. अशी आपली ही पण उद्योजकाची नव्या उद्योजकाची स्थानभूती म्हणून समजूया सशक्रांती. आपण हे जे सगळं पॉडकास्ट करतोय ते. तर त्याच्यातलाच पुढचा भाग आपण मी म्हणतो असं की आपला व्यवसाय आपण काय करतो की व्यवसाय आणि प्रॉफिट वाढणे आपलं म्हणतो, म्हणजे आपला प्रॉफिट मिळाला की आपण म्हणतोय. आणि प्रॉफिट पण आपण ऍसेट्स निर्माण करतो जे आपलं लॉंग टर्म आपल्याला फायदे देतात. तर आपण बॅलन्स शीटवरला काही काही गोष्टी आहेत बॅलन्स शीट मधल्या. तर बॅलन्स शीट मध्ये पहिली गोष्ट तुम्ही जेव्हा बघता तेव्हा आपण कसं अगदी छोट्या पद्धतीने आपण जाणार आहोत. खूप काहीतरी क्रिटिकल आपण काहीतरी आचाट काहीतरी करणार नाही आहोत. पण आपण अगदी साध्या साध्या पद्धतीने जाणार आहोत की तुम्ही बॅलन्स शीट जर बघितली ते सोर्सेस आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड्स असं म्हणतात है ना. तर सोर्स आणि ऍप्लिकेशन म्हणजे एक गोष्ट सत्य आहे की पैसे असल्याशिवाय खर्च करणं शक्य नाही. क्रेडिट कार्ड घेऊन करून करण्यापेक्षा पैसे असतात पहिले ते. तर त्यातला आपण काही काही एक 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 आपण आता गोष्टी आपण जास्ती डेपमध्ये जायचा प्रयत्न करतो. तर आपण थोडंसं ना ऍसेट्स बद्दल बोलूया पुढच्या वेळी. एक आपण पॉडकास्ट करूया तो ऍसेट्स बद्दल बोलूया. फिक्स ऍसेट म्हणजे काय, फ्लोटिंग ऍसेट म्हणजे काय, करंट ऍसेट म्हणजे काय, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने नाही परंतु आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने. हा. साधारणपणे त्यातले मुद्दे काय काय आहेत ते ऍसेट म्हणजे नॉन करंट ऍसेट असतात, फिक्स्ड ऍसेट्स असतात, टँजिबल ऍसेट म्हणजे काय, नॉन टँजिबल म्हणजे काय. नंतर माल आपण प्रोसेस करत असतो त्याला कॅपिटल गुड्स इन प्रोग्रेस म्हणतात. तो पण एक ऍसेट आहे आपण विसरलो जातो. हा. नंतर गेल्या वर्षीपेक्षा लायबिलिटी कमी होणं आपण ऍसेट झालंय. हो. ते पण लक्षात ठेवायला पाहिजे. तर या वेगवेगळ्या गोष्टी करंट ऍसेट्स आहेत, काही इन्व्हेंटरी आहेत आपल्या, ट्रेड रिसिव्हेबल्स, कॅश अँड बँक बॅलन्स वगैरे वगैरे. आपण त्याच्यावरती काही ठराविक आपल्या प्रत्येकाच्या बॅलन्स शीटमध्ये येतं. तर प्रत्येक वेळी आपण सीएल नाही विचारू शकत ही गोष्ट जाऊन. तर आपण हे प्रत्येक गोष्ट छोटी 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 आपण त्यातनं क्लिअर करायचा प्रयत्न करूया. आणि दॅट इज व्हॉट आय थिंक. कदाचित पुढच्या आठवड्यात पॉडकास्ट नसेल कारण हो. माझ्या मुलीचं लग्न आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात खेळ नको असं मला वाटतंय. नॉर्दन निशांत पण पुण्यात येणार आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात पॉडकास्ट नाही घेणार 23 तारखेला. त्याच्याऐवजी आपण 1 तारखेला आपण 1 मार्चला पुढचा पॉडकास्ट घेऊया. तर ऍसेट्स आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. असं त्याची तयारी पण केलेली आहे मी बऱ्यापैकी. आणि असंच आपण पुढे पुढे जाणार आहे. आणि हेच आत्ता म्हटलं तसं मोटिवेशन वगैरेच्या न नाता लागता आपण प्लेन पाठी आपली पोरं ठेवून आपण याचा पुढच्या वेळी अगदी उहापोह करूया. आणि निशांनी छान शब्द विषय मांडला. चांगला अभ्यासपूर्वक मांडला. मला परत मोटिवेशन करायचं नाही पण आणि मी कृतज्ञता भावाने पण म्हणत नाही पण मला आवडलं ते कारण आपण समर्पकच विषय घेतो आणि इकडे तिकडे असे घुसत नाही आहेत विषय थोडं निश्चित. तर धंदा करायचा आणि धंदा वाचायचं कसं हे शिकूया ना मग धंदा हो. करू हा त्यातला उद्देश आहे. तर दॅट्स इट. आणि तुला काय हो. शेवट ऍड करायचं असेल निशांत तर सांग. नाही. मग तुम्हाला राहिली ऍड करायची मी सांगतो. बोल. हो. नाही. माझं मी बोललोय. परत पुन्हा येईल हे विषय काय आपण सोडून देत नाही आहोत. नाही आपण तो काय विषयच वेळेचाही नाही तो आदर येतच राहील करतोय मध्ये आपण. हो. 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 वेळेचा आदर करून आपण त्या वेळी तो टचबेस हो. करून पुढेही आपण ह्या संदर्भात बोलूच की. हो. तर हम्म. एक गोष्ट फक्त सांगतो की जसं निवडकची ही मेंबरशिप जी आहे ती 3,540 रुपये पण ठेवलेली आहे कारण त्याच्याबद्दल माणसाला त्याची कदर असावी आणि पुढच्या वर्षी रिन्यू करताना पण त्याची झिंजणी वाटावी.
म्हणजे तिकडे असलं की रिन्युअल आपोआप होतं, ठीक आहे ना. करायचं म्हटलं की खरोखरच त्यांचा आदर राखून, ज्यांना त्यांना पाहिजे तिकडे मिळत नाही असं वाटत वाटत असेल, ते डिस्कंटिन्यू सुद्धा करतात लोक. देर इज नो इश्यू अबाउट इट. आणि काही आमचं म्हणणं पण नाही. फक्त मला असं म्हणणं आहे की जे व्हॉट्सअपवरती आमची चर्चा होते, किंवा 2-3 आठवड्यात एकच चर्चा होते सध्यावरती, पण ती खूप व्हॅल्युएबल असू शकते. तर ती मिस केली तर आपल्याला परवडत नाही. आणि हा ग्रुप आहे म्हटलं ना तुम्हाला मी, हा ग्रुप प्रमोशनचा ग्रुप नाहीये. तर तुम्हाला जर हा विषय आणि विचार पटत असेल तर जरूर सभासद व्हा. याच्यात एक ऍडिशन आम्ही अजून एक सुरू केली आहे, ती म्हणजे सभासदांची एकमेकांची मैत्री व्हावी, नुसतंच व्यावसायिक ओळख नसावी. तर माणूस आंतरबाह्य प्रत्यक्ष भेटला की त्या माणसामध्ये थोडासा बदल घडतो. त्याकरता आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी आम्ही प्रत्यक्ष भेटत असतो. हा. तर या महिन्याचा पहिला शनिवार जो येईल त्यावेळेला आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत, परत पुण्यामध्ये. आणि तेव्हा काही अजेंडा काही नसतो. भेटणे, गप्पा मारणे, थोडंसं व्यवसायिक असल्यामुळे बोलणं होतच. आणि बरोबर गप्पा मारणे आणि चहा पान करायचं, आणखी गप्पा मारून एकमेकांशी स्नेह वाढवायचा, वृद्धिंगत करायचा, हा त्यातला उद्देश. हळूहळू त्याच्यात अजून दाणेदारपणा येईल. पुढेही आमच्या काही योजना आहेत की जसं NLPच्या काकतकर मॅडम आहेत, त्यांना जर एखादं वर्कशॉप घ्यायचं झालं तर काय करता येईल का, हे लोकांपर्यंत एखादं टेक्निक नेता येईल का. म्हणजे नुसतं एखाद्याच्या बरोबर जाऊन त्याच्यावरती रेव्हेन्यू शेअरिंग हा विचार न करता, ते NLPचं एखादं दुसरं टेक्निक प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचेल का, हा पहिले आपण त्याचा थोडासा विचार करतोय आता अजून. तर याच्याबरोबर आजचा पॉडकास्ट मी संपवतो. म्हणजे आजची स्थानक होती आपण इकडे बंद करू. आणि तुमचा निरोप घेतो. नमस्कार. नमस्कार. थँक्यू.